ग्रह असा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तरंगत आहे. असे अनेक ग्रह आहेत. तुम्ही म्हणता विष्णू लोक आहे, ब्रह्मलोकार कुठून आलं, कुठून नाही, कुठं आहे विष्णू लोक ब्रह्मलोक राज्य हो. बैठा पंडित पडे पुराण बिंदे केसो म्हणून मित्र संतांनी म्हटलं आहे नंद उचली कोणताही पंथ, 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 उचली कोणताही पंथ. आदि स्मरा सद्गुरुनाथ, आदि स्मरा सद्गुरुनाथ, आदि स्मरा आदि स्मरा सद्गुरुनाथ, आदि स्मरा आदि स्मरा आदि स्मरा आदि स्मरा आदि स्मरा सद्गुरुनाथ, आदि स्मरा सद्गुरुनाथ, आदि स्मरा आदि स्मरा सद्गुरुनाथ, आदि स्मरा सद्गुरुनाथ, उजली पंथ, उजली ताई पंथ, उजली ताई पंथ. चरण धरुनी आवे गे गे, चरण धरुनी आवे गे चरण धरुनी आवे गे, चरण धरुनी आवे गे, चरण धरुनी आवे गे. उद्धरसी संत संगे, उद्धरसी संत संगे, उद्धरसी संत संगे, उजली ताई पंथ, उजली ताई पंथ, उजली ताई पंथ. उजली कोणताही पंथ, आदि स्मरा सद्गुरुनाथ, उजली कोणताही पंथ. प्रत्येक सज्जनांनी क्षेत्र कोणतेही असो, कोणतेही काम करा तुम्ही, त्या कामामध्ये उचली कोणताही पंथ. संतांनी जाती धर्म पंथाचं उच्चाटन केलेलं आहे, आपण त्याचं पोषण करत आहोत. संतांच्या चारित्र्यानुसार आदर्शानुसार आपली वागणूक उलटी आहे. संत देवाचं फक्त नाम घेत आहोत आणि त्याच्या विरोधात आपण जीवन जगत आहोत. मित्र हो, विचार केला पाहिजे आपण. त्यांच्या अनुकूल जर जीवन जगलो आपण तर संतांनी सुखाचा समाधानाचा संदेश दिला आहे. मनुष्य दुःखी नाही, परंतु संत वचन मानिती
आणि तोची सुखाचा मगच अभंग म्हणला. संतांच्या वचनांचा, संतांच्या आदर्शांचा, संतांच्या चारित्र्यांचा, संतांच्या संकेताचा आपण जर अवहेर केला तर मित्र हो, या जगामध्ये कोणती अशी दृश्य शक्ती नाही, तुम्हाला सुख समाधान प्राप्त होईल. आणि या मठ मंदिराची स्थापना कशासाठी आहे? उद्देशच तो आहे. आपण ती उद्देश जाणला नाही, जाणला पाहिजे. दूध जागन नाना ती जाणीव द्याया देवस्थान, 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 ती जाणीव द्याया, ती जाणीव द्याया देवस्थान. साधू संती केलेसे निर्माण, साधू संती केले निर्माण, साधू संती केले निर्माण, ती जाणीव द्याया देवस्थान, ती जाणीव द्याया देवस्थान, येथे शिकावे जनी जनार्दन, येथे शिकावे जनी जनार्दन, येथे शिकावे जनी जनार्दन, झाली मायल करांची, पटापूट झाली मायल करांची, नेली सदेवा गाय वासरांची, पटापूट झाली जाणीव द्याया देवस्थान, जाणीव द्याया देवस्थान. येथे शिकावे जनी जनार्दन, येथे शिकावे जनी जनार्दन, येथे शिकावे शिकावे जनी जनार्दन, हेची सूत्र भक्तीचे, 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 ती जाणीव द्याया देवस्थान, ती जाणीव द्याया देवस्थान, ती जाणीव द्याया देवस्थान, ती जाणीव द्याया देवस्थान. साधू संती केली से निर्माण, ती जाणीव द्याया देव. इथं चुकलो राजू आपण. साधू संतांचा उद्देश काय होता आणि आपण काय करता मित्र हो? सगळ्या अंधश्रद्धेची पेरणी आहे नाही का? संतो जग को समजावे, कसं समजून सांगावं?
नहीं है ताको माने नहीं, नहीं ताको करे मान, कही कबीर पुकारी को नास्तिक अज्ञान। जी वस्तुस्थिती जाणायला पाहिजे, जी गोष्ट करायला पाहिजे ते करून नाही राहिलो आपण। भजन पूजन चालले, नाम महिमा चालला, सप्ते चालले, आराधना चालले, पुण्यतिथ्या चालल्या, जयंत्या चालल्या, आणि समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये, संघटनेमध्ये, घरामध्ये तुकडे करण्याचं काम चालू आहे। द्वेष आहे, कलह आहे, भ्रष्टाचार आहे, अत्याचार आहे, शिष्टाचार आहे, काय नाही समाजामध्ये। मित्र ही जाणीव द्याया देवस्थान, साधू संती केली से निर्माण, हे जाणीव द्याया देवस्थान। इथं काय तेथे शिकावे जनी जनार्दन, तेथे शिकावे, काय शिकायचं आपल्याला? जनी जनार्दन, इकडे नाही, जनार्दन तिकडे नाही, तेथे शिकावे जनी जनार्दन, हेची सूत्र असे भक्तीचे, ती जाणीव देवस्थान। कोणीकडे चालला विषय? आपल्या अंतरामध्ये प्रेमभाव असू द्या, सद्भाव सद्विचार जर असेल, सद्विचार सत्संग से मानस शुद्ध करे नितई, नाही इच्छा रहित तोष धरी उरमे, तृष्णा का कछु काम नाही। धावण्याचं काही काम नाही, मागण्याचं काही काम नाही, नाराज व्हायचं काही काम नाही। कशाला काय काम आहे? इच्छेवर, कामनेवर, आशा अपेक्षेवर पायबंद घाला, तिला सैरी सोडू नका। जिथपर्यंत आपल्या आशा अपेक्षा मोठ्या आहे, कामना मोठ्या आहे, गरजा मोठ्या आहे, इच्छा मोठा आहे, तिथपर्यंत मित्रो रस्ता चुकला आपला। लक्षात घ्या, कामना नष्ट करण्याचं काम ज्ञानाचं आहे आणि कामना पूर्ण करण्याचं काम अज्ञानाचं आहे। कामना पूर्ण करण्यासाठी जीवन जे तुम्ही जगता ते पापाचं जीवन आहे, पापमय जीवन पद्धती आहे, लक्षात घ्या। आणि कामना त्यागाची जीवन पद्धती ती पुण्यमय जीवन पद्धती आहे। पापमय जीवन पद्धतीतून कधी सुख शांती प्राप्त होत नाही, लक्षात घ्या। अंतरंगी आत्मदेव, अंतरंगी आत्मदेव, अंतरंगी आत्मदेव, अंतरंगी आत्मदेव, अंतरंगी आत्मदेव, सोडूनी मानी तुझा देवा, सोडूनी मानी तुझा देवा, सोडूनी मानी
तुझा देव सोडून मानती तुझा देव तुझा देव संतांचा संदेश आहे. अंतरंगी आत्मदेव सोडून मानी तुझा भाव. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा द्यावी. संतांचा संदेश आहे, लक्षात घ्या. आपण संतांच्या संदेशाचा अभ्यासून जीवन जगत आहोत. मला आजच्या प्रसंगामध्ये तुम्ही आणि मी दोघांनी आपलं अंतःकरण जे आहे ते तपासायचं आहे, आत्मचिंतन करायचं आहे की संतांच्या वचनाला आपण पाठमोर झाला आहोत की सामोर आहोत. जर आपण सामोर असेल मित्र हो, देवाविषयीची जी कल्पना आहे ती कल्पना वेगळी आहे. निर्जीव दगडाची काय करशी सेवा आणि तू तुझं निर्दैवा देईल काय. ज्ञानेश्वर म्हणतात देव देव म्हणून फिरशी आन तीर्था मुकलाशी आता म्हणे ज्ञान देव. लक्षात घ्या, देव कुठं बाहेर आहे राजो? देव बाहेर नाही आहे. म्हणून संतो जग को समझावे तजी प्रत्यक्ष सदगुरु परमेश्वर जड़ को पूजन जावे. संतो जग को समझावे. जगासाठी जेवढा अपव्यय कराल, श्रमाचा वेळचा वेळ पैसा श्रम वाचवावेत करुणी नियम. गुणास द्यावे महत्व परम जाती धन भ्रम सोडोनी. प्रत्येकाने वेळ पैसा आणि श्रम हे वाचवले पाहिजे. आपल्या समाजामध्ये जीवन जगत असताना वेळचा अपव्यय होत आहे, श्रमाचाही अपव्यय होत आहे आणि पैशाचाही अपव्यय होत आहे. राजे हो, हक्क मागण्यासाठी किती नासधूस करता तुम्ही, किती आंदोलनं करता, किती मोर्चे करतात, किती आता एवढं मोठं युद्ध चालू आहे. हा युद्धाचा प्रकार परमार्थाचा की प्रपंचाचा आहे? कशासाठी आहे? विचारासाठी आहे का अविचारासाठी आहे? कधी विचार करतो का आपण? वैचारिक जीवन पातळी जीवन जगायचं असेल तर तुम्हाला जीवनामध्ये काही सुधार करावा लागेल, समज बदलावे लागेल. म्हणून संतांनी इंसान ही है देवता जो सत्य पथ पर चल गया. इंसान ही साधु बने जो संयमी मन को किया. इंसान ही वह वीर है जो न करे अन्याय को. इंसान ही इंसान है जो खोजता सदुपाय को. काय संदेश आहे संतांचा? कधी विचार करतो आपण? ग्रंथ वाचतही नाही, कोणी सांगितलं तर ऐकतही नाही, आपणही कधी विचार करत नाही. धुंदीत असल्यासारखं, गुंग असल्यासारखं हे सारा सत्यानाश चालू आहे राजू. कसं शक्य आहे? म्हणून करे प्रतिष्ठा वेद मंत्र से तामे प्राण बुलावे. जो वे मंत्र सत्य करी मानी निज पिठी क्यों न जीवावे. मंत्रांनी समजा त्या प्राणाच्या मूर्तीमध्ये प्राण तयार करता येते असेल, तुम्हाला आपले बाप मेलेला जिवंत करता काही होऊ नये म्हणते कबीर साहेब. करता येते का नाही? भोग थार धरी ताके सन्मुख. भोग थार, थार म्हणजे थारी, थारी म्हणजे नैवेद्य. आपल्या ताटामध्ये नैवेद्य घेतो आपण आणि त्याच्या समोर मांडतो, देवाच्या मांडतो ना. भोग थार धरी ताके सन्मुख घंटी नाद बजावे. अरे भोजन कौन करे बिनु चेतन. उलटी आपोही खावे. जो उपहार म्हणता तुम्ही ताटामध्ये, कधी विचार केला का आपण? तो कोणाला? देवाला. देव खाते का? रामानंद स्वामी आणि कबीर साहेबाचा संवाद चालला. कबीर साहेब रामानंद स्वामीचे कोण होते? शिष्य होते. कबीर साहेबांनी रामानंदाला गुरु मानलं होतं. एकदा कुटीमध्ये दोघे होते आणि रामानंद म्हणताय, कबीरा
इकडे ये. काय बाबाजी? अरे म्हणे उद्या आपल्याला पितृला म्हणजे जेवण द्यायचं आहे. पितृला, पितृ म्हणजे पितर, पितराला म्हणजे जेवण द्यायचं आहे, खीर पोळी. हो का? मग बेटा म्हणे थोडंसं तू दूध घेऊन ये म्हणे खिरीत टाकासाठी. आता हा होता शिष्य, गुरुची आज्ञा झाली एक दूध घेऊन ये म्हणून. हा कबीर शोधक बुद्धीचा होता. कबीरा वाटलं अरे गुरु महाराज काय बोलते बामणे, पित्राला खीर ठेवायची आहे, पाजायची आहे, तर खीरसाठी खीरमध्ये दूध टाकायचं, दूध घेऊन ये. याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. म्हणे पितर जे आहे आई वडिलाचे मेलेले झाले किती वर्ष, आणि त्याच्या पुढं ते पितर मांडाचं. बरं आणतो बाबाजी. घेतलं एक भांड आणि गेला गावाच्या बाहेर. तिथं कालच एक गाय मेली होती, तशीच होती. त्या गायी पुढं गेला, गवत उपडलं, गवत त्या गायीच्या तोंडापुढं ठेवून दिलं आणि बसला वाट पाहत. 2 तास झाले, 4 तास झाले, आजही दिवस गेला, उद्याच ते आला नाही म्हणे. कबीर कुठं गेला? तर रामानंद स्वामी गेले कबीराला शोधण्यासाठी. तर कबीर त्या गायीच्या प्रेताच्या समोर बसून तिथं हिरवा चारा ठेवला. अरे कबीरा तू इथं का बसला? दुधाना सांगितलं नसतं, चांगलं काम नाही केलं नसतं. नाही बाबाजी म्हणे दुधासाठीच बसलो म्हणे इथं. कसा रे? नाही म्हणे आता हे गाईला म्हणे चारा आणला मी, या हे चारा खाईल बा आणि ते दूध देईल, मी दूध देतो आणि घेऊन येतो. म्हणून ती उठून नाही राहिली म्हणे गाय. रामानंद स्वामी म्हणे कबीरा तू का पिसाट झाला का म्हणे तू? अरे ते गाय ती मेली आहे म्हणे. कधी मेली जी? कालच मेली म्हणे. काल गाय मेली, ते उठून उभी कशी होईल, तुला दूध देईल कसं? अरे बाबाजी म्हणे तुम्ही काल मेलेली गाय तू दूध देत नाही ना, 50-50 वर्ष झालेली पितर दूध का दुधाची खीर खाते का जी म्हणे? जर तुमचं पितर दुधाची खीर खाते तर माई गाय म्हणून दूध दिलंच पाहिजे म्हणे. म्हणजे ही अशी आपली अंधश्रद्धा आहे. आपण तेच चालवता रूढ्या परंपरा. आता एवढे आपण बोलत ऐकत आहोत, उद्या पहा पात्रावर का राहत राहील का नाही? न समजलं तर राहू ना राहो, पण समजलं ज्या पात्रावर तेच राहील. लक्षात घ्या, लक्षात घ्या. तुकड्या दास म्हणे मायेची या गुणे, 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 तुकड्या दास म्हणे मायेची या गुणे. असो निशहाणे मूर्ख होती, असो निशहाणे मूर्ख होती. असो निशहाणे असो निशहाणे मूर्ख होती, मूर्ख होती. असो निशहाणे मूर्ख होती, असो निशहाणे मूर्ख होती. असो निशहाणे मूर्ख होती, मूर्ख होती, मूर्ख होती, मूर्ख होती. तुकड्या दास म्हणे मायेची या गुणे, तुकड्या दास म्हणे मायेची या गुणे, तुकड्या दास म्हणे मायेची या गुणे. इथंच गापिले राजो तुझ्या तुमच्यात आणि माझ्यात. तुकड्या दास म्हणे मायेची या गुणे, असो निशहाणे मूर्ख होती. मी डॉक्टरची प्रॅक्टिस करत होतो, 19 वर्ष केली प्रॅक्टिस.
आता मला त्याची जाण होती. मागं मी एकदा सांगितलं, माझी बहीण बिमार होती लहानपणी, मी 4थ्या वर्गात होतो. गावामध्ये डॉक्टर आले, शिक्षकच होते, डॉक्टर की करत होते. त्यांच्याकडे गेलो. साहेब म्हटलं थोडंसं आमच्या घरी चाला जी. तर माझ्या मागाहून जे लोक येत होते त्यांच्या घरी जात होते. ते अगोदर डॉक्टर घरोघरी जात होते, मी जात होतो घरी बॅग घेऊन. तर माझ्या मागून त्यांच्या घरी जात होते, माझ्याकडे यायला तर तयारच नाही. साहेब म्हटलं मी मगापासून म्हणत आहो 2-4 पेशंट तुम्ही केली आणि आमच्या घरी येऊन नाही राहिले. बापू पैसे आहे का मी तुझ्याजवळ? आता मी विचार करायला, पैसे तर नव्हते, 4 दिवस ठेवाचा विचार होता. तर चुप राहिलो. आहे का म्हणे पैसे नगदी? पैसे तर नाही. हा तर मग कसं येऊ म्हणे, तूच सांग बरं म्हणे. तेव्हाच माझ्या हृदयात प्रकाश पडला की पैसे नाही तर कसा येऊ, आणि पैसे आहे तर चटकन येऊ. आता पद्धत तेच आहे. अर्धा किलो घ्याल तर 30 रुपये, पावभर घ्याल तर 20 रुपये. म्हणजे गरीबाला 20 रुपये, मोठ्या लोकांना 30 रुपये. पद्धत अगोदरपासून तशीच आहे. रामायण महाभारत सारखंच आहे, काही फरक नाही. फक्त तेव्हाचे होते जहागीरदार, बादशाही, मोगलशाही नाही का, लोकशाही. आता कशी आहे, बदमाशशाही आहे का नाही आहे? माप तेच आहे. ते माझ्या डोळ्यामध्ये तो प्रकाश होता. त्यावेळेस मी लिहिलं होतं माय इमेज लाईफ निबंध. तुम्हाला सांगितलं मागच 7व्या वर्गात, माय इमेज लाईफ. मी गुरु होईल, साधू होईल, नाहीतर डॉक्टर होईल. माय इमेज लाईफ निबंध लिहिलं इंग्रजीमध्ये. मला ऑर्डर आले सायंटिस्ट इन्स्पेक्टरची, वनरक्षकाची, पण मी गेलो नाही. ध्येय होतं ते माय इमेज लाईफ. डॉक्टर झालो कसा तरी. आणि मग मी प्रॅक्टिस केली. मित्र आता भैया नाही, परत मी भैया ठेवल्या त्या. माझं लोकांकडलं बिल 4.5 रुपये, 4.25 रुपये, 5.25 रुपये, 6.5 रुपये. 7 रुपयाची हैदराबादला गोळी मिळत होती, ती 1 रुपया डॉक्टर घेत होते. मी 7 रुपया 7 पैशाची गोळी पडत होती. मी 4 आण्यामध्ये 2 गोळ्या देत. इथं मी माझी विद्वत्ता सांगून नाही राहिलो. मला काय सांगा, मला मी नेहमी उदाहरण त्यासाठी देतो, ज्याला तुम्ही गुरु म्हणता, बाबाजी म्हणता, प्रेम करता, पैसे देता, खाऊ घालता, कपडे देता, नौकं पाहिजे तर देता, शाली देता, इतकं देता येते. थोडंसं ऐकता येत नाही का? बाबाजी कसे वागले, बाबाजी ध्येय कोणतं होतं, बाबाजीने काय धरलं काय सोडले, याचं काम नाही का तुम्हाला? फक्त बाबाजीच पाहिजे का नुसते? घ्या बाबाजी. राजे हो, समज बदलवून टाका. जित्या देवावर प्रेम करा, आई वडिलांवर निष्ठा ठेवा, भाऊबंदाचे दोष पोटात घाला. नुसता द्वेष, नुसती दोष, नुसताच हेवा, नुसताच दावा डोक्यात ठेवत असाल, चित्त खराब होते राजे हो, लक्षात घ्या. अवधि सुख